नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागात सिरियलमध्ये असा काही राडा झालाय ना, जो पाहून तुमचे डोळे पांढरे होतील. एकीकडे डॉक्टरांनी सावीची आशा पूर्णपणे सोडली होती, पण आपला धैर्य काय गप्प बसणार पैकी आहे का? त्याने सावीचे प्राण वाचवण्यासाठी थेट स्वतःच्या जीवाची बाजी लावली. पण थांबा, सावी शुद्धीवर तर आलीये, पण तिथेच खरा मोठा खेळ झालाय. नक्की काय घडलं आहे? चला, सगळं काही सविस्तरपणे सांगते. तर होतं असं, की सावीची अवस्था बघून धैर्य देव्हाऱ्यासमोर जाऊन उभा राहतो आणि देवी आईकडे अरक्षक रडायला लागतो. आता तो म्हणतो, जेव्हा माझा अपघात झाला होता ना, तेव्हा सावेने मला सांभाळलं. आज माझा जो काही श्वास सुरू आहे, तो फक्त तिच्यामुळेच आहे. त्यामुळे आज सावी वाचलीच पाहिजे. भलेही त्यासाठी माझे प्राण गेले तरी चालतील. तिथे एक जोगीबाई धैर्यला सांगते, की जर तू ही जड पालखी एकट्याने उचलून संपूर्ण मंदिरात फिरवलीस, तर देवी तुझं घराणं ऐकेल. सावीच्या प्रेमासाठी धैर्य अशक्य गोष्ट शक्य करतो आणि ती जड पालखी एकट्याने उचलून अख्ख्या मंदिरात फिरवतो. एवढ्यावरच तो थांबत नाही मित्रांनो. तो हातात चाबूक घेतो आणि स्वतःच्या पाठीवर सपासप मारून घ्यायला लागतो. धैर्याची ही टोकाची भक्ती पाहून अखेर चमत्कार घडतो आणि हॉस्पिटलमध्ये सावीचे श्वास परत येतात. मंदिरामध्ये ढोल ताशांच्या आवाजामुळे धैर्याला फोन ऐकू येत नसतो. तितक्यातच पराग तिथे पळत येतो आणि ओरडून सांगतो, की अरे धैर्य, आपली सावी वाचली, ती शुद्धीवर आली आहे. सुरुवातीला धैर्याला विश्वासच बसत नाही, पण पराग जेव्हा थेट हॉस्पिटलमध्ये फोन लावून देतो, तेव्हा धैर्याच्या डोळ्यात आनंदाने अश्रू वाहू लागतात. तो गाडीचीही वाट न बघता अंगाला गुलाल लागलेल्या अवस्थेत घामाने ओला होऊन थेट हॉस्पिटलच्या दिशेने धावत सुटतो. सावीच्या रूममध्ये पोहोचतो. समोर सावीला डोळे उघडलेले पाहून त्याच्या जीवात जीव येतो. पण मित्रांनो, ट्विस्ट तर आता सुरू होतो आहे. धैर्य जेव्हा आनंदाने सावीजवळ जातो, तेव्हा सावी त्याला ओळखतच नाही. ती एकदम अनोळखी नजरेने विचारते, कोण आहे हा माणूस आणि हा माझ्याकडे असा का बघतो आहे? सावीचे हे शब्द ऐकून धैर्यच्या पायाखालची जमीनच सरकते. तेव्हा डॉक्टर सावीची पुन्हा तपासणी करतात. तेव्हा ते धैर्यला एक मोठा धक्का देतात आणि डॉक्टरला म्हणतात, की डोक्याला लागलेला मार आणि वडिलांच्या निधनाचा धक्का यामुळे सावीची स्मृती गेली आहे. ती शरीराने जरी मोठी दिसत असली, तरी मानसिकदृष्ट्या ती तिच्या बालपणात म्हणजे लहान वयात गेली आहे. आता वळूयात आजच्या भागातील सर्वात मोठ्या सस्पेन्शनकडे. एकीकडे सावी लहान झाली असताना दुसरीकडे दामिनी तिला कायमच्या संपवण्याच्या तयारीत आहे. दामिनी हॉस्पिटलमधील एका काकाला मोठी लाच देऊन तब्बल 3 तासासाठी संपूर्ण हॉस्पिटलचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद करून टाकते, जेणेकरून तिचा गुन्हा कुणालाही दिसणार नाही. कॅमेरे बंद झाल्याचा इशारा मिळताच दामिनी एका इंजेक्शनमध्ये प्राणघातक विष भरते. सावीच्या रूममध्ये जाते आणि क्रूरपणे स्वतःशीच पुटपुटते, तुझ्यामुळे मला माझ्या स्वतःच्या भावाचा बळी घ्यावा लागला. तू एकटीच अशी आहेस जिने मला तुझ्या वडिलांचा खून करताना पाहिलं आहे. त्यामुळे तुझं जिवंत राहणं माझ्यासाठी धोक्याचं आहे. असं म्हणत दामिनी ते विषारी इंजेक्शन सावीच्या सलाईनमध्ये टोचायला सुरुवात करते. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आहे. पण आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे, मंदिरातून धावत आलेला धैर्य योग्य वेळी सावीच्या रूममध्ये पोहोचून दामिनीला रंगेहात पकडू शकेल का? दामिनी आपल्या या क्रूर डावात यशस्वी होणार का? तुम्हाला काय वाटतं आहे? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास
चॅनलला लाईक करा, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढील भागाच्या अपडेटसह. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा.